नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ही जी म्हणजे घटना घडलेली आहे ती माझ्या एका मित्राने सांगितली मला. त्याच्या मित्राच्या सोसायटीमध्ये झालेली घटना आहे. ठाण्यासोबत म्हणजे सगळेजण फॅमिली आहेत असे बेसिकली. तर ठाण्यामध्ये एक म्हणून एरिया आहे, ठीक आहे. तिकडे ना असे म्हणजे सोसायटीज वगैरे असे खूप आधी असे 3-3 मजल्याच्या सोसायटीज असतात ना, तशावाली सोसायटीज होते. तर तिथल्या सर्व सोसायटीजमध्ये ना एकच कॉमन कामवाली बाई होती. ती सर्व घरांमध्ये जायची. म्हणजे बायकांचं असतं ना की एका घराच्या ऐवजी एक 4-5 घरं किंवा पूर्ण, आणि एका मजल्यावरती 2-3 घरच असायची. तर जास्त नाही, लादी पुसणं, बेसिक कामं सगळी केली की झालं, असं वाला असायचं त्यांचं. तर ती जायची अशी कामाला वगैरे, ठीक आहे. आता ती काय करायची, तिला नवरा वगैरे नव्हता, तर ती जायची तिकडे घेऊन, तिच्यासोबत एक तिचं छोटंसं बाळ असायचं, ठीक आहे. तर त्या बाळाला ती खेळायला पाठवायची. छोटेसे असे गार्डन्स असतात तिकडे, सगळे मुलं बिलं असतात म्हणून. आणि ती जायची काम, सगळी घरातली कामं करायची, यायची, बाळाला घेऊन जायची. एक दिवस असंच झालं, ती बाळाला सोडून गेली ह्याच्यामध्ये खेळायला, ती गेली वरती काम करायला. तर त्या बाळाने तसंच केलं, ठीक आहे. तो पूर्ण असा फिरला, आणि तो इतका फिरवला होता ना की लिटरल इथपर्यंत आला होता त्याच्या. तो जोरात फिरला एकदम, आणि त्याला गळफास बसला. जसा त्याला गळफास बसला, तो मुलगा जागेवरती मेला. त्याच्या आईला ही खबर कळली. त्याची आई पळत पळत खालेली. तिने बघितलं की मुलगा मेला आहे. तिला, त्या मुलाला जसं बघितलं ना, तिने दुसऱ्या सेकंडला जीव सोडला. म्हणजे तो दणका बसतो ना, असा मोठावाला शॉक बसतो की भाई काय एकच तर होतं जगण्याचं माझं हे कारण, ते पण गेलं, तर ती पण जाते. हे सगळं झालं. थोड्या दिवसानंतर त्याच बिल्डिंगमधले एक काकी होत्या, ज्या नवऱ्याची वाट बघत बसल्या होत्या रात्रीच्या. आणि ते काका लेट यायचे रोज कामावरतून वगैरे, 1च्या आसपास वगैरे यायचे. काकी वाट बघतात, ठीक आहे. तर काकींना सर्वात पहिला असं भास झाला की लिफ्ट सारखी येते मजल्यापर्यंत, येते आणि थांबते. काकी गेल्या, काकीने दरवाजा उघडला, फक्त लिफ्ट येऊन थांबले, पण कोणच नाही लिफ्टमध्ये, ठीक आहे. काकी परत गेल्या, दरवाजा बंद केला. परत लिफ्ट खाली जाते, परत येऊन थांबते, बघतात कोणच नाही, दरवाजा बंद केला, ठीक आहे. काकी गेल्या, चालू आहे. मग लिफ्ट येते, कंटिन्यू चालू आहे. काकींना थोडं वेगळं वाटलं. याच सोबत बाहेर लहान मुलाच्या अनवाणी पायाने पळण्याचा आवाज येत होता, ठीक आहे. की काय कळत नाही कसं असेल काय असेल. तर काकींना थोडंसं भीती वाटली. आणि एका टाईम नंतर हा आवाज इतका वाढला की लिफ्ट कंटिन्यू होते अशी जोरात, अशी खालीवर खालीवर. आणि ते लहान मुलाचा आवाज पण असा थोडासा हसण्याचा, आणि असा पटकन फास्ट असा येतो. म्हणजे असा कसा येतो, लिटरल असा प्रॉपर त्यांना काकींना बाहेर येत होता घराच्या. बघायची हिंमत होत नव्हती खोलून. त्यांनी काय केलं, हिंमत केली, चल बघूया काय. आता घरातला जे असे छोटंसं हे असतं ना, बघतो आपण दाराला, दुर्बीण असते, छोटीशी पिन जे असतं, त्याच्यातून काकींनी बघितलं असं. तर काकींना काय दिसलं असेल, जी बाई मेलेली होती ना, ती त्यांना दुर्बिणीतून अशी बघते. त्याच्यानंतर काकी पडल्या आडव्या. काकी पूर्ण आडव्या पडल्या. ते काका आले घरी, त्यांनी चावीने दार खोदलं. त्यांना मग पूर्ण ताप वगैरे काढला, पूर्ण घराची शांती केली, पूर्ण बिल्डिंगची शांती केली. हे सगळं केल्यानंतर मग तिथे ती गोष्टी हे झाली. आणि तिला म्हणजे रिस्पेक्ट देणं, त्याला जे कामवाली बाई, कारण की सगळ्यांच्या घरी ती लॅच, मोस्टली आपण काय म्हणतो की आपण लॅच कुठे होतो, जिथे आपलं मेन मूळ असतं. तिचं ते काम म्हणजे तिचा इन्कम सोर्स होता, ती रोज तिकडे जाणार, तर ऑब्व्हियसली तिचं लॅच होणं तिकडे हेच आहे. जसं की एखादं लहान बाळ जर मेलं, तर तो लॅच कुठे होणार, हॉस्पिटलमध्ये, बिकॉज तो जन्माला पण तिथे चालला, तो गेला पण तिथेच. मगाशी आदित्यने सांगितलं, शुभमने सांगितलं, शिवानीने सांगितलं चकव्याबद्दल, रिकी बोलला, हा बोलला.
कोकणातून येत होते. साधा माणूस वाटला का? कोकणातून येत होते आणि ते होते आणि त्यांच्यासोबत खूप त्यांचा तो पूर्ण कॉन्वॉय वगैरे सगळा होता. हां, आता आपल्याला तर एका गाडीला लागतो, त्यांच्या अख्ख्या कॉन्वॉयला लागला. ठीक आहे. येत आहेत चाललेत. ठीक आहे. एक त्यांना लेफ्ट साईडला एक दुकान दिसलं, असं छोटंसं असतं ना येल्लो कलरचं, तसं मला दुकान दिसलं. तर त्यांचे ते पूर्ण हे असतो, पूर्ण पायलटची गाडी पुढे असते, सगळं असं सगळा प्रोटोकॉल असतो, तो फॉलो होतो 15-20 गाड्यांचा. तर जो दादा होता तो सगळं मॅनेज करतो त्यांचं. तर तो मला बोलला की मी सांगितलं की ते दुकान दिसलं आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा आणि या. कारण की त्यांचं कसं असतं 100 मीटर्सच्या रेंजने पण गाड्या असतात, जेव्हा 100ला पळत असतात तेव्हा. तर फिरून पायलटची गाडी तिकडेच येते. ठीक आहे. आणि फक्त पायलटची नाही, जितक्या पण गाड्यात सगळ्या तिथेच येतात. तर तो बोलला की अरे प्रसाद बोलतोय काय सारखं दिसतंय दुकान, किती दुकान आहेत करून असं तसं हे ते झालं. आणि रात्रीचे ट्रॅव्हल करतात 1 वाजता वगैरे. आता काय करणार, आणि त्यांना तर सांगू शकत नाही, ते डेंजर माणूस आहे. भूत पण घाबरतील अशी पर्सनॅलिटी आहे. तर चालूच होतं आहे त्यांचं. 1 तास यांनी सहर केलं, साहेबांना सांगायचं की नाही. 1.5 तास 2 तास सांगितलं. आता काय करणार, सांगायला लागला. गाड्या थांबवल्या. तो उतरला दादा, तो बोलला की असं झालंय. त्याच्या आईची भूताच्या असे बोलले ते. काय करणार, थांबा. हे थांबले रस्त्यात. यांनी गाड्याचे दरवाजे उघडले, सगळेजण बाहेर आले, गनबीर घेऊन. कोण आहे, त्यांचे फ्लॅश लाईट्स पण असतात त्यांच्यासोबत. म्हणजे लिटरली आता कसे आपण ॲम्ब्युलन्स पण त्याच्यापेक्षा खूप लेवलचे मोठे जे असतात ते लावून भय घाटात थांबलेत एका मस्त. आणि हे निघाले कधी असतील, जेव्हा सूर्यास्त झाला ना तेव्हा ते निघाले. त्याच्यानंतर त्यांचा तो ब्रेक झाला, नाही तर त्यांचा 3 तास चकवा तो चालू होता. काय केलं असतो, गाडीचे पेट्रोलच संपले असते सगळ्या, पळवून पण फायदा नाही ना. तर हा पण एक वेगळाच चकवा होता. VIP चकवा. भूतं VIP माणसं बघत. मी अजून एक गोष्ट, ती पुराव्यासकट ती कथा माझ्यासमोर आली म्हणून मी सांगतो. तर अशी घटना अशी झाली की हिमाचलमध्ये टेकवाल म्हणून तो एरिया, डॅमचं कन्स्ट्रक्शनचं काम तर ते झालंय ते. तर तिकडे त्या कन्स्ट्रक्शनचा तो माणूस वर्कर होता ज्याच्यासोबत ते झालं. आणि जो माझा मित्र म्हणजे आमच्यासोबत ट्रेकला आलेला, तो त्याचा कोणतरी नातेवाईक लागतो. तर त्याने ती प्रत्यक्ष त्या विक्टीमने सांगितलेली घटना पुराव्यासकट. तर त्यात असं झालं की तिकडे तो वर्कर होता त्या टेहरी डॅमच्या ह्याच्यात कन्स्ट्रक्शनमध्ये. तर त्यांचे ना ते बंकर्स असतात असे मेटलचे कंटेनर, तिकडे ते राहतात ते कामगार, म्हणजे हे इंजिनियर्स कामगार वगैरे. हां असं. तर हा माणूस इंजिनियर होता तिकडे. तर तिकडे तो झोपला. तर तिकडे त्याच्यासोबतचे जे हे होते ना त्याचे जे कलिग वगैरे, तर ते कुठेतरी जाणार होते बाहेर. तर चुकून का काय, आता ते मला नक्की आठवत नाही काय सांगितलं त्याने, पण ते चुकून झालं का ते मस्ती करत होते म्हणून त्याला बाहेरून कडी लावून हा एकटाच राहिला. एक जो विक्टीम होता तो एकटा त्या ह्याच्यात राहिला चेंबरमध्ये. आणि सगळे लोक गेले, कुठेतरी बाहेर गेले किंवा दुसरीकडे कुठे जाणार होते, गेले. त्या रात्री त्याच्यासोबत अशी घटना घडली की म्हणजे कुठली तरी एक दुसरी हे शक्ती ती त्याच्या अंगात येऊन त्याला, म्हणजे तो अक्षरशः तिकडे आपटला जातोय एका डोरवर, दुसरीकडे आपटला जातोय, तो वरती छता. म्हणजे त्याने असं नंतर सांगितलं, सुशुद्धीत आल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तो माणूस बेशुद्ध पडला. म्हणजे हे सगळं त्याच्यासोबत झालं. दुसऱ्या दिवशी ही लोक परत आली त्याची, आणि त्यांनी उघडलं आणि त्याला नंतर तो असा बघितलेला बघून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तर त्याने सगळं सांगितलं मला असं झालं. तर तो म्हणाल, त्याने काय सांगितलं की हे सगळं सुरू व्हायच्या आधी एक मागून तरी माझ्यावर धपकन माझ्या पाठीवर धप्पा मारला असा जोरात. आणि तेव्हा तिकडे तो त्या हॉस्पिटलच्या बेडवर त्याच्या पाठीचा फोटो काढलाय. त्याच्यावरती अक्षरशः हाताचा असा पूर्ण क्लिअर पंजा, प्रॉपर पंजा त्याच्या हाताचा, त्याच्या पाठीवरती पांढरा. आणि अगदी योगायोगाने असा पंजा कसा काय बनत, त्याने तो फोटो आम्हाला दाखवला. मी म्हटलं आम्ही घरी एकटा, आणि घरी कोण नव्हतं त्या दिवशी, ट्रेक संपून घरी. आत्ताच्या आत्ता हे ग्रुप से डिलीट करते फोटो, मेरे को चाहिए नाही हे फोटो ग्रुप. नंतर मी सांगितलं सगळ्यांनी, कोणी बघितलं असेल मोबाईलमध्ये काढून टाका तो मग. तर तो फोटो पण आम्हाला त्याने ग्रुपवर दाखवला होता सगळ्यांना असं. तर तो प्रॉपर हे होता. तर त्याने सांगितलं की असं सगळं माझ्यासोबत झालं. आणि नंतर माझं
एवढा वेळ हे झाल्यामुळे एवढं मला हे झालं, लागलं आणि हे सगळे आपटलं गेलो, माझी शुद्ध हरपली, मी बेशुद्ध झालो आणि मग तुम्ही मला इथे आणून दिलं. त्याच्यानंतर त्याने सांगितलं, पण हे सगळं व्हायच्या आधी त्याच्या पाठीवर कोणीतरी थाप मारली आणि मग हे सगळं सुरू झालं. असं ते बघितलं होतं फोटो बघून तिथेच आमची सगळ्यांची. आणि मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.